उतरली आहे. माझ्यासोबत जोडलेत गेले साथी स्कोरर निलेश म्हात्रे. नक्कीच आजच्या दिवसात समालोचन दिग्गज समालोचक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघत असाल. अमित म्हात्रे सर असतील, जोये, रोशन पाटील मॅनफॉर्म तारा, त्यानंतर प्रवीण गायकर सर वाकडी पनवेल, त्यानंतर नक्कीच रसानी गावचे अंकित मालुसरे सर जबरदस्त समालोचक या स्पर्धेने लाभले. मित्रांनो, अफलातून टुर्नामेंट, अफलातून स्पर्धा ही नक्कीच पहिल्या दिवशी आपण बघितलं असत. भरपूर जणांचे कमेंट आले होते, काही काय स्पर्धा आहे, अगलं वेगळं आयोजन. या फॉर्च्युनिवरच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट होते सर्वजण म्हणलं की अतिशय दर्जेदार युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला सामने बघायला मिळतात आणि त्याच पद्धतीने इथे मात्र आता सामना रंगतोय. पंचांचं काम करतायत अमीर आणि राहुल आणि गोलंदाज आहे उंबोडेवरून आपला 12वा प्लेयर, उंबोडे संघाचा 12वा प्लेयर गोट्या. अरे नाव सांग गोलंदाज. मिलिंद. मिलिंद इथे गोलंदाजी करतोय. सामन्याला सुरुवात होते. पंच मात्र हिरवा सिग्नल देतात. या स्पर्धेची सुरुवात अमीर पंच आणि राहुल पंचाचे भेटी पडतात. यानंतर स्ट्राईकला येतो दर्शन, नॉन स्ट्राईकला येतो प्रशांत. अफलातून जोडी, अफलातून फलंदाजी बघायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. मिलिंद गोलंदाजी तयार. आज नक्कीच मी म्हणतोय की आज मराठी दिवस, मराठी भाषेचा गौरव दिवस आजचा 27 फेब्रुवारी. तसेच कवी कुसुमाग्रज यांची जयंती. नक्कीच त्यांच्या नाशिक येथे राहत्या घरी रोषणाईमध्ये घर सजवलेले आहे. आपण बघितलं युट्यूबच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून. इथे मात्र स्ट्राईकला येतो प्रशांत. अक्षरशः आम्हाला इथे मात्र 12वे फलंदाज गोलंदाज आहेत बलिराम. पुन्हा एकदा पहिला चेंडू खेळून काढतोय फाईनलीच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 1 बाउन्स 4 रन्स. झणझणीत चौकार. चौकाराने मात्र इथं खातं खोललंय प्रशांतने. काय अफलातून फलंदाजी सुरुवात ही बघा. चौकार गेल्यानंतर इथं इनाम लावले, बक्षीस लावले, पारितोषिक लावले. तर नक्कीच अविनाश पाटील साहेब इरवाडीचे आपण अगोदर लावतो. इथे मात्र गेल्यानंतर ही खरी दाद आहे. पुन्हा एकदा त्याच मध्ये खेळवण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय लेग स्टंपच्या बाहेरून. पंच इथे वाईट घोषित करतात. आता मात्र इथे आमचे कॅमेरामॅन बघत असेल आपण अमित म्हात्रे समालोचन कक्षामध्ये अतिशय जबरदस्त आवाज. त्यानंतर इथे मात्र कॅमेरामॅनची भूमिका पार पाडताना काय अफलातून कार्य असेल त्यांचं. पुन्हा एकदा हा चेंडू आतमध्ये येणार. चेंडू जागेवरच खेळून काढतोय फलंदाज प्रशांत. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या तिथे स्थिर होते. धाव संख्या होते ती 5. काय अफलातून मी म्हणेन फलंदाजी पहिल्या चेंडूवर वीरेंद्र सेहवागची आठवण करून दिली होती. 2011च्या वर्ल्ड कप मध्ये पहिल्या 5 सामन्यामध्ये लगातार सुरुवातीला चौकाराने खातं खोललं होतं संघात स्वतः वीरेंद्र सेहवागने. त्या पद्धतीने इथे मात्र प्रशांत फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र खेळून काढते लॉंग ऑनच्या वरून. शतक शिंदे खाली आहे. सोपा झेल घेतोय. आता मात्र प्रशांत सारखा स्फोटक फलंदाज मैदानातून बाहेर जातो. व्यक्तिगत 4 धावसंख्येकडून प्रशांत माघारी पडतो. कॅच मात्र सुंदर पकडला महेशने. काय उत्कृष्ट झेल टिपला इथे. सौरभ कौतुक करतो कमीच असलेल्या क्षेत्ररक्षणाचा. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्या जागी नवीन चाललेला फलंदाज प्रथमेश. नक्कीच आपण बघतो वनडाऊनला उतरणारा फलंदाज अतिशय स्फोटक असतो. आपण बघत असाल भारतीय खेळाडू असेल विराट कोहली, ऑस्ट्रेलियन असेल स्टीव्ह स्मिथ,
नक्कीच केन विल्यमसन न्यूझीलंड असे दर्जेदार फलंदाज आपण बघतो की तिसऱ्या क्रमांकावर खेळायला येतात आणि काय अफलातून फलंदाजी करतात, काय अफलातून फटकेबाजी करतात. इथे मात्र तसाच फलंदाज प्रथमेश. सुंदर जे थोडी ताकद लावायला पाहिजे होती, ताकद कुठेतरी कमी पडली, ताकदीचा फटका होता हा. इथे मात्र मोठी विकेट माघारी जाते प्रशांतच्या स्वरूपात. आता स्ट्राईकला येतो दर्शन आणि नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज प्रथमेश. गोलंदाजी करतोय तो गोलंदाज मिलिंद. संघाच्या वतीनं पहिलं घेऊन ओर आलेला पहिल्या चेंडू खणखणीत चौकारल्यानंतर मात्र कुठेतरी स्वतःची गोलंदाजी सावरतो इथे मात्र मिलिंद. तयार. हा चेंडू पॉइंट खेळून काढते, चांगलीशी फिल्डिंग होते. एका धावेने स्वतःचं खात आणि संघाचं खात संघाच्या खात्यात भर केली ती म्हणजे दर्शन यांनी. धावसंख्या झाली ती 6. पहिला षटक चालू आहे. 5 षटकांचा सामना मित्रांनो. सामना रंगतोय तो गावदेवी उंबोड विपक्ष जय भवानी इरवाडी या दोन संघांमध्ये. आज नक्कीच मराठी भाषेचा गौरव दिन 27 फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांची जयंती. त्यानिमित्त आज देखील मी मराठीमध्ये समालोचन करतोय. पुन्हा एकदा चेंडू खेळून काढण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या तिथे स्थिरावते. धाव संख्या होते ती 6. काय अफलातून गोलंदाजी करतोय मिलिंद. पहिल्याच चेंडूवर चौकार लागला होता. हा चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जातोय चेंडू जातोय. चांगली अशी जे माझं फिल्डिंग होते का. 2 धावा होतात त्याच्या प्रयत्नात आणि अशा रीतीने अफलातून क्षेत्ररक्षण मात्र इथे बघायला मिळालंय गावदेवी उंबोडे संघाच्या वतीनं. नक्कीच आमचे व्हॉलंटियर तिथे आहेत. काय सुंदर फिल्डिंग मी म्हणेन. चौकार जाता जाता मात्र मोक्याच्या क्षणी इथे मात्र फिल्डिंग केली आणि अफलातून चेंडू अडवलाय. 2 धाव मात्र रोखू शकले. 2 धावांनी वाढती धावसंख्या होते ती 8. पहिला षटक संपतोय आणि 1 षटकानंतर धावसंख्या आली ती 8. 1 बाद 8 अशी अवस्था जय भवानी इरवाडी संघाची. इथे मात्र योगेश इरवाडीचे इथे मात्र आपल्या संघाचा मनोबल वाढवण्यासाठी मैदानात. नक्कीच गावदेवी कलवे संघाचा देखील सामना असला तर ते नक्कीच उपस्थित राहतात. उरण असो पनवेल विभाग असो आणि इथे मात्र आपल्या संघाचा हा सामना आपल्या संघाचा पाठीचा कणा म्हणून ते उपस्थित राहिलेत. त्यांचे आभारी असताना मी. नक्कीच संघाच्या वतीने दुसरं आणि वैयक्तिक पहिलं गोलंदाज घेऊन आला तो गोलंदाज रितेश म्हात्रे. रितेश गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 8 धावा कुठल्या होत्या, 1 विकेट्स. पण गोलंदाजी मी म्हणे अतिशय जबरदस्त गोलंदाजी. कारण ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता त्यानंतर कुठेतरी गोलंदाज मिलिंदने कमबॅक केला. अतिशय जबरदस्त गोलंदाजी मिलिंदच्या माध्यमातून. इथे मात्र आलेला नवीन गोलंदाज रितेश. प्रेक्षक मात्र याचा आनंद घेतात. लोवर फुल टॉस चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑफच्या वरून. चेंडू जातोय 1 बाउन्स 4 रन. चौकार. या चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 12. नक्की दर्शन मात्र अफलातून इथे फलंदाजी करतोय. कारण आपला संघाचा एक मोठा खेळाडू मैदानातून बाहेर गेलाय. त्यानंतर इथे मात्र आपली जागा आपली ताकद दाखवताना इथे फलंदाज दर्शन. इथे मात्र पहिल्या चेंडूवर चौकार कुठे पेशन असेल नक्कीच रितेश दादा करतोय. चेंडू खेळून काढतोय मिड विकेटच्या वरून. चितवत क्षेत्ररक्षण चाणक्य सुंदर झेल टिपतोय. इथे मात्र दर्शनला माघारी परतावी लागेल. आणखी एक मोठा विकेट जय भवानी इरवाडी संघाला. दर्शनच्या रूपामध्ये दर्शन जातोय मैदानात बाहेर येतोय वैयक्तिक 5 धावा काढून. काय सुंदर झेल टिपला निखिल मालिनी. अफलातून झेल मी म्हणेन की ज्या पद्धतीने चेंडू खेळून गेला जागेवर एकदम जज केला चेंडू. सुंदर झेल टिपला
आणि मोठा विकेट मात्र इथं मैदानातून बाहेर जातोय. आणि आता नवीन आलेला फलंदाज पिंट्या पिंट्या पाटील. नक्कीच फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या हा सामना बघत असतील त्या सर्वांचा मी आभारी आहे. चांगली टुर्नामेंट्स काय असवा टुर्नामेंटचा प्रत्येक क्षण निश्चय हे टिपले जातोय. का सुंदर क्लिअरिटी सुंदर आयोजन आमचे सरपंच साहेब उपसरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच श्रीराम बळवली संघाचं मात्र जबरदस्त आयोजन मित्रांनो. प्रेक्षक मात्र इथे चांगला प्रतिसाद देताना आपण बघत असाल. सचिन भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियन मध्ये प्रेक्षक बसलेत अतिशय दर्जेदार मॅच पाहत आहेत. हा सामना पाहत आहेत ते प्रेक्षक सांगू इच्छितो हा सामना रंगतोय. गावदेवी उंबोड विपक्ष जय भवानी कोपर इरवाडी. पुन्हा एकदा रितेश गोलंदाजी करतोय. हा चेंडू ब्लॉक हॉल चेंडू होता सन्मान करतोय तेवढा चाणक्य असा फलंदाज मी म्हणेन. प्रथमेश एक धाव काढतोय. प्रथमेश एका धावेने संघाची वाढती धाव संख्या होते ती 13. दुसरं षटक चालू असताना धाव संख्या 13. काय अफलातून गोलंदाजी म्हणेन. ब्लॉक हॉल चेंडू त्याचा सन्मान केला. आता मात्र नवीन आलेला फलंदाज पिंट्या स्ट्राईकला. अतिशय दर्जेदार पंच आमचे अमीर आणि राहुल. नक्कीच हे टुर्नामेंट तेवढी ताकदवर टुर्नामेंट आहे. अतिथी देव आहे आमचं ब्रीदवाक्य. पाहुण्याचा यथोचित मान सन्मान करणं ही आमची सण परंपरा. चेंडू खेळून काढते स्क्वेअर लेग क्षेत्राच्या वरून चेंडू जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स 4 रन्स. या चौकाराने धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती 17. इथे मात्र आमचे कॅमेरामन अमित म्हात्रे जो आहे एक जबरदस्त समालोचक. नक्कीच आत मात्र ते कॅमेरामनची भूमिका पार पाडतात फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. अच्छा नक्कीच टिपण्यासारखा क्षण असेल. इथे मात्र गोलंदाजी करतोय तो रितेश. आता स्ट्राईकला असलेला फलंदाज पिंट्या. पिंट्याने मात्र चौकारात स्वतःचं खातं खोललंय. हा चेंडू सन्मान करतोय तेवढाच स्वतःच्या फॉलो चेंडू कलेक्ट करतोय. एक धाव रोखू शकला. एका धावेने वाढती धाव संख्या होती ती तब्बल 18. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय रितेश. ओके हा चेंडू खेळून काढतोय मिड विकेटच्या वरून क्षेत्रक्षमता सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. आणखी एक मोठा विकेट आणखी एक मोठा मासा मैदानातून बाहेर होतोय. इथे मात्र प्रथमेश मैदानातून बाहेर जातो. वैयक्तिक 3 धाबा काढून मैदानातून बाहेर जातोय तो म्हणजे प्रथमेश. धाव संख्या तिथे स्थिरावते. धाव संख्या होते ती 18. अशा रीतीने दुसरं षटक पण संपतोय. 2 षटके पूर्ण धाव संख्या झाली ती 18. विकेट्स गमावल्यात त्या नक्कीच 3. आणि आता त्याच्या जागी नवीन फलंदाज प्रणय. नक्कीच आमच्या अविनाश मामा इथे बसलेत. 2-3 वर्ष बघतो आम्ही समालोचन करताना आम्हाला योग्य ती काळजीपूर्वक आमच्या हाताळणी. नक्कीच आमचा त्यांचा हात आमच्या डोक्यावर वेळोवेळी आमची विचारपूस. इथे मात्र एक चांगली धावसंख्या जमवावी लागेल ती म्हणजे नवीन आलेल्या फलंदाज प्रणयला. प्रणय आणि पिंट्या ही गोडजोडी मात्र आता मैदानात आहे. काय अफलातून गोलंदाजी मी म्हणेन. चौकार बसताना देखील इथे मात्र विकेट मात्र घेतल्या जातात. आता मात्र गोलंदाजी करतोय तो ज्याने पहिला षटक फेकला होता आपल्या संघाने 8 धावा दिल्या होत्या तोच गोलंदाज मिलिंद. थोडस कुठेतरी दड जाते पण नक्कीच आज मात्र मराठी भाषा दिन असल्यामुळे आमची देखील समालोचना मराठीमध्येच. आज ज्याचा गौरव दिन गौरवशाली दिन नक्कीच याच्या विचाराने आम्ही मात्र आम्हाला देखील अभिमान आहे मराठीचा. आणि अशा रीतीने ते मात्र गोलंदाज येतोय तो मिलिंद. 2 षटके पूर्ण धाव संख्या झाली नक्कीच 18. विकेट्स गमावलेत ते म्हणजे जय भवानी इरवाडी संघाने 3.
आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय तो गोलंदाज मिलिंद. दिल्ली यांचा पहिलाच चेंडू, डावखुऱ्याचा फलंदाज प्रणय. हा चेंडू खेळून करतोय लॉंगॉनच्या वरून. चेंडू तिथे मिड ऑनला जवळ चेंडू कलेक्ट करतोय. एका धावेने स्वतःच खातं खोले, संघाच्या खात्यात भर केली. धाव संख्या झाली ती 19. काय अफलातून टुर्नामेंट आजचा मात्र हा डी गट असणार आहे. या डी गटातील हे सामने आपण बघितला असाल. काय अफलातून सामना झाला होता हमरापूर आणि खाडपाडा. जो मात्र सुर्वे यांनी झेल जर टिपला असता तर नक्कीच त्या सामन्यात हमरापूर संघ जिंकला असता. ज्या खेळाडूचा चौकार सोडला, कॅच सोडला आणि चौकार पण गेला आणि त्याच खेळाडूने षटकार देखील मारला असा म्हणजे संदीप घरात. काय अफलातून फलंदाजी, मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला मिळाला. तब्बल 48 धावांची खेळी केली, नाबाद खेळी, संघाला देखील जिंकून दिला. विजयासाठी 54 धावता असताना स्वतःची 48 धावांची खेळी करणारा फलंदाज नक्कीच संदीप घरात. इथे मात्र पुन्हा एकदा मिलिंद. चेंडू मात्र जागेत खेळून करते, चांगली अशी फिल्डिंग तिथे शॉर्ट डिपेक्षा दिशेने. ते एका धावेने धाव संख्या झाली ती 20. आणि आता मात्र कुठेतरी प्रेशर दिसतो तर 3 मोठे मासे मात्र मैदानातून बाहेर गेलेत, मोठे फलंदाज मात्र मैदानातून बाहेर गेलेत. ते म्हणजे प्रशांत, दर्शन आणि प्रथमेश. अफलातून फलंदाजी मात्र बाहेर गेलेली आहे. आता एकदा पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो प्रणय. गोलंदाजी मात्र तेवढी चालकक्षमी म्हणेन, कारण गोटे हा उमोडे संघाचा खूपच अनुभवी असा कर्णधार मी म्हणेन. इथे मात्र चेंडू जातोय चेंडू सीमा रेषा पार, आर पार, षटकार. काय अफलातून षटकार मी म्हणेन. मिड विकेटच्या वरून षटकार जातोय तो सीमा रेषा बेधडक षटकार. या षटकाने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 26 धावा. काय ताकद लावली होती प्रणयनी. नक्कीच अफलातून फलंदाजी मी म्हणेन प्रणयांची. इथे मात्र त्यात पण चेंडू ग्लान्स करतोय, चेंडू खूपच हवेत राहतोय. सुंदर झेल, अतिशय दर्जेदार झेल. इथे मात्र प्रेक्षकांची वाह या स्कॅच साठी. मोठा मासा घालायला लागतोय. प्रणय हा मात्र मैदानातून बाहेर जातोय. मोठा धक्का तो म्हणजे जय भवानी इरवाणी संघाला. आणि आता नवीन आलेला फलंदाज मितेश पाटील. काय अफलातून कॅच घेते निखिल यांनी. नक्कीच निखिलचं कौतुक करते कमी असेल. आज मात्र मोठा दिवस मराठी भाषेसाठी. या भाषेचा खूपच मोठं प्रभुत्व. आणि या दिवशी मात्र कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि 27 फेब्रुवारी आजचा दिवस मराठीचा अभिमान वाटावा असा दिवस. नक्कीच या दिवशी देखील आम्ही समालोचनात मराठीमध्ये करत आहोत. आणि दर्जेदार मी म्हणेन खेळ होते मैदानावर. पहिला विकेट 5 वर, दुसरा विकेट 14 वर, तिसरा विकेट 19 वर आणि त्यानंतर चौथा विकेट हा 26 वर जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय गोलंदाज मिलिंद. चेंडू खेळून करते पॉइंटच्या वरून. चेंडू जातोय डीप पॉइंटला जातो, कव्हर करतो फिल्डर. एक धाव पूर्ण ठेवण्याचा प्रयत्न आता मात्र 2 धावा पूर्ण होतात. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या होते ती तब्बल 28. नक्कीच इथे मात्र मितेश यांचाच वाढदिवस आहे. अशा खेळाडूला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हा चेंडू आत्मनिर्भर चेंडू चांगलाच खेळून काढतोय. चांगल्या स्वतःच्या कल करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र एका धावेने धाव संख्या झाली ती 29. 3 षटकांचा खेळ मात्र संपलाय. 3 षटकांचा धाव संख्या झाली 29. इथे मात्र आमचा आज मात्र जय भवानी इरवाणी संघाचा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू मी म्हणेन मितेश याचा वाढदिवस. त्या खेळाडूला आमच्या आयोजकांकडून, आमच्याकडून व आमच्या प्रेक्षकांकडून लाख लाख शुभेच्छा. मितेश तुला येणारे दिवस तुला आनंदित व मजेत जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना.
काय अफलातून विवेक चंद्रकांत पाटील साहेबांना विनंती असेल, रायगड पोलीस आपण कुठे असाल तर मंचावर येतं साहेब, आपली वाट पाहत आमचे आयोजक आणि त्यांचे स्वागत करते आमचे गावचे इरवाडी गावचे सॉरी बळवली गावचे चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते विवेक चंद्रकांत पाटील रायगड पोलीस साहेब आपल्या विनंती असेल आपण कुठे असताल तर मंचावर यायचं आहे, आमचे आयोजक आपली वाट पाहत आहेत. अतिथी देवो भव ही या शृंखलेची महती आहे. प्रत्येक अतिथी या देवाच्या रूपात आम्हाला लाभलेला आहे. अनेक इथे बघत असताना अनेक मान्यवर मंचावर येऊन गेले, भेटून गेले, नक्कीच या शृंखलेची तेवढी ताई कौतुक केले. इथे मात्र विनंती असेल विवेक चंद्रकांत पाटील रायगड पोलीस साहेब आपला विनंती असेल, त्यानंतर आमचे बळवली गावचे चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते नक्कीच विवेक चंद्रकांत पाटील रायगड पोलीस यांचं स्वागत जगदीश थोडं असं इथे कव्हर करायचं आहे, कारण अतिथी देवो भव ही या शृंखलेची खासियत आहे. इथे मात्र 3 षटकांचा आपण बघत असाल स्क्रीनवर की आमचे रायगड पोलीस सेवेत कार्यरत असणारे विवेक चंद्रकांत पाटील यांचा सन्मान चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. ही ताकद या शृंखलेची. अनेक मान्यवर या स्पर्धेत येऊन गेलेत, तर सर्वांचं स्वागत. नक्कीच साहेब आपण इथं आलात, आम्ही आमचे तुमचे आभारी आहोत. फिरणार एकदा पंकज गोलंदाजी करतोय, चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे मात्र धाव संख्या तिथे स्थिरावते. धाव संख्या होते ती 29. 4थं षटक चालू असताना धाव संख्या आली 29. यानंतर होणारा सामना श्रीराम बळवली आणि कोपरोली संघ, दोन्ही संघाला विनंती असेल समालोचन कक्षात द्यायचा आहे. हा चेंडू मात्र पॉइंटच्या वरून खेळून काढतोय, चेंडू जातोय सीमा रेषाजवळ. एक धाव पूर्ण होण्याच्या प्रयत्नात दुसरी धाव पण पूर्ण, तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नाने अशा रीतीने 3 धावा पूर्ण होतात. काय धावतात एक फलंदाज. नक्कीच इथे मात्र क्रिस गेल सारखा फलंदाज ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कधीच देखील 3 धावा धावून काढला, इथे मात्र 3 धावा धावून काढतोय तो फलंदाज पिंट्या आणि मितेश. नक्कीच कोपरोली संघ आपल्या विनंती असेल, बळवली संघ आपल्या विनंती असेल समालोचन कक्षात द्यायचं दोन्ही कॅप्टन्स. आणि हा मात्र इथं मितेश आपला आज वाढदिवस कशा प्रकारे साजरा करतोय हे येणारे चेंडू सांगतील. चेंडू मात्र खेळून काढतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय पण चेंडू जमिनीला दान होतोय. एकच धाव मिळते, एका धावेने स्वतःच खातं संघाच्या खात्यात भर केली मितेशने. धाव संख्या झाली ती 33. 4थं षटक प्रगतीपथावर असताना मात्र धाव संख्या झाली 33. मितेश आणि पिंट्या ही गोडजोली मात्र मैदानात खेळते. सामना रंगतोय तो जय भवन इरवाडी विपक्ष गावदेव उंबोडे संघामध्ये. जागा बनवतोय, चेंडू जातोय हवेमध्ये. नक्कीच इथे मात्र सुंदर झेल टिपतोय मिलिंद. नक्कीच मिलिंद मात्र सुंदर झेल टिपतोय. आता मात्र पिंट्याला माघार परतावे लागेल. पिंट्या मात्र आपल्या संघासाठी वैयक्तिक 12 धावाकडून मैदानातून बाहेर जातोय. त्याच्या जागी आता नवीन फलंदाज भूषण पाटील. आज बघत असाल काय सामने. आज मोठा दिवस नक्कीच 27 फेब्रुवारी. मी का म्हणतो की मराठी भाषेचा अभिमान गौरव दिन. आज कवी कुसुमाग्रज यांची जयंती. बलवली संघाचा करता आलेला आहे, त्यानंतर कोपर संघाचा करणार. आता चेंडू घुटना टेक तमाशा देख. चेंडू जातोय जातोय सीमा रेषा पार आर पार. षटकार षटकाराने मात्र इथे धाव संख्या वाढते. धाव संख्या होती ती तब्बल 39. काय अफलातून फलंदाजी करतो आपल्या वाढदिवसानिमित्त. या फलंदाजी अफलातून फलंदाजी
घुटना टेक और तमाशा देख. आता मात्र चेंडू जातोय जातोय काय चेंडू नक्कीच आपण बघत स्क्रीनवर चेंडू सीमारेषा पार झालाय. ताकद लावली शोल्डरने ताकद लावली. इथे मात्र धावसंख्या 39 स्लॉग. चौथा षटक चालू आहे मैदानावर. लोवर फुलटॉस चेंडू खेळून करते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे मात्र कव्हर करते क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. एका धावेने वाढती धावसंख्या होती ती तब्बल 40 धावा. त्यानंतर नक्कीच कोपरोली संघाचा कर्णधार कोपरोली संघाचा कर्णधार आपल्याला वारंवार विनंती केली आहे. नक्कीच आमचे रायगड तुकाराम पाटील व दिलीप पाटील साहेबांचं देखील स्वागत केलं. इथे आल्याबद्दल आम्ही आभार आहोत साहेब. आपले अमूल्य वेळ काढून इथे आपण उपस्थित त्याबद्दल आमचे आयोजक आम्ही आपले सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर नाणेफेकीचा कळवलं जाईल. रायगड पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेले आमचे विवेक चंद्रकांत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉसचा बॉस कोण होईल बघूया. कोपरोली संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल इथे मात्र आता गोलंदाज येतोय तो निखिल माली. येणारा स्लॉगोर असेल. मितेश मात्र आपल्यातून फलंदाजी करतोय. या पठ्ठ्याचा आज मात्र वाढदिवस विजय साकार करून करतोय का साकार बघूया. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू काळी क्षेत्ररक्षण. मितेशला मागे इथे परतावे लागेल आपल्या संघासाठी 8 धावांची. त्यामध्ये खणखणी षटकार मारून मितेश मात्र माघारी परततोय. सुंदर झेल टिपलाय तो मात्र रितेश ज्याने मगातला ओव्हर टाकला होता. ज्याने आपल्या ओव्हर मध्ये 11 धावा दिल्या होत्या 10 धावा दिल्या होत्या. आता असा रितेश आणि आता नवीन आलेला फलंदाज ऋतिक. त्यानंतर आमचे टॉस तो उडवला जातोय. नक्कीच टॉस जिंकलाय तो बलवली संघाने. आता जर षटकांची हॅट्रिक बसली तर आमचे अविनाश पाटील व प्रवीण पाटील याकडून तब्बल 1000 मध्ये कॅशबॅक असेल. इथे मात्र गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र कव्हरच्या वरून चेंडू खेळून एक धाव मिळतो. प्रयत्नात इथे मात्र 2 धावा पूर्ण होतात. धाव संख्या 2 नि वाढते. धाव संख्या होती ती तब्बल 42. त्यानंतर नक्कीच आमचे सर्वे व कळवेगावचे ज्यूसवाले रवी जय हनुमान ज्यूस सेंटर रवींद्र पाटील यात आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्यूस मोफत आले. धन्यवाद रवी. आमचे आयोजक आपले आभारी आहेत. समालोचन कक्षामध्ये आपण ते ज्यूस पाठवले अतिशय लिंबू पाणी पाठवले त्याबद्दल आमचे समालोचन कक्ष आमचे आयोजक आपले आभारी असेल. हा चेंडू मात्र खेळून करते क्षेत्ररक्षण खाली. ते मात्र माघारी परतावे लागेल. आणखी एक मोठा धक्का जय भवानी इरवाळी संघाला. प्रवीण पाटील मात्र इथे आमचं लाईव्ह टेलिकास्ट बघत आहेत. भूषणला मात्र माघारी परतावे लागेल. इथे मात्र एक दर्जेदार गोलंदाज जय भवानी कोपरोली इरवाळी संघाचा प्रवीण हा मात्र इथे खेळायला नाही तर मात्र लाईव्ह सामना बघत आहेत. मानगाव वरून हा सामना बघत त्यांचं स्वागत असेल. प्रवीण नमस्कार. इथे मात्र आपण बघत असाल नवीन आलेला फलंदाज किरण पाटील. शेवटला स्लॉग ओव्हर असेल. स्लॉग ओव्हर मध्ये मी म्हणेन 2 विकेट मात्र मिळाले त्या स्लॉग ओव्हर मध्ये. धावसंख्या 42. आता येणारे या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत.
तीन चेंडूत काय धावसंख्या मिळते येणाऱ्या काळच सांगेल. आज मी का वेळोवेळी सांगतोय की मित्रांनो, आज 27 फेब्रुवारी मराठी भाषेचा गौरव दिन आणि आज कवी कुसुमाग्रज यांची जयंती. मराठीचा अभिमान वाटावा असा आजचा दिवस. या देशामध्ये मराठी भाषा चौथी गणली जाते, महाराष्ट्रामध्ये पहिली, त्यानंतर नक्कीच या जगामध्ये या भाषेला 14वे स्थान आहे. नक्कीच हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंचाने वाईट घोषित केला. चेंडू मात्र वाईट जाते. वाईट धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती तब्बल 43. येणारे 3 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. अफलातून फलंदाजी करावी लागेल. येणारे 3 चेंडूत मोठे फटके मारावे लागतील. इथे मात्र नक्कीच श्वान मैदानावर कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम होता का? तर श्वान मात्र वेळोवेळी मैदानात येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. लोवर फुल टॉस चेंडू पहिल्यांदा आतमध्ये येणारा चेंडू. इथे मात्र चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या तिथे स्थिरावते. धाव संख्या होते ती 43. येणारे या इनिंग मधले, या ओव्हर मधले फक्त आणि फक्त 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला आहे तो फलंदाज ऋतिक. नक्कीच 2 मोठे फटके मारायला लागतील. फिल्डिंग मात्र ते लावतोय तो आमचा गोट्या. एक चांगला दांडका अनुभव असलेला एक जबरदस्त फलंदाज, षटकार चौकारांची बरसात करणारा फलंदाज गोट्या मात्र इथं फिल्डिंग लावतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज. लोवर फुल टॉस चेंडू. इथे मात्र ऋतिकला बांधून ठेवलंय. कुठल्याही प्रकारची हालचाल करता देता कामा नये मला असं वाटतंय. लगातार 2 चेंडू डॉट केलेत आणि या इनिंग मधले, या ओव्हर मधला अंतिम चेंडू फेकेल तो गोलंदाज निखिल माली. काय अफलातून गोलंदाजी करतोय. कौतुक करावं तेवढं कमी असायला गोलंदाजाचा मित्रांनो. हा चेंडू मात्र आता हवेत प्रेक्षक तिथे क्षेत्ररक्षण झेल घेतोय आणि आता मात्र मोठा विकेट. या स्लॉग ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात. कौतुक करा तर कमी असेल. इथे मात्र 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकांचा धावसंख्या 43 धावा. आता मात्र विजयासाठी 44 धावांचं आव्हान असेल ते गावदेवी उंबोडे संघासमोर. येणारे 30 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज. इथे मात्र माझी वेळ संपते. घेऊन चलते माझे साथी समालोचक अमित म्हात्रे, मॅन फ्रॉम जोहे. धन्यवाद. हनुमान नाईक यांचा सुमधुर आवाज आपण सर्वांनी ऐकलाच. दुपारचं सत्र झालेलं आहे. अतिशय सुरेख बॅटिंग चालत होती. मात्र शेवटच्या षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला भेटली. निर्धारित यावेळी 5 षटकामध्ये टोटल धावा जमवल्यात ते म्हणजे इरवाडी संघानं 43 आणि 44 धावांचं आव्हान ठेवलेलं ते म्हणजे उंबरठे संघापुढं. श्रीराम क्रिकेट संघ बळवळी पेण यांच्या विद्यमानाने आयोजित केलेली ही श्रृंखला सरपंच आणि उपसरपंच चषक 2021 मध्ये तमाम सर्व प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चवालीस रनों का टारगेट रखा है जीतने के लिए 30 गेंदों में. मुश्किल तो कोई नहीं, लेकिन आसान बनाने की हिम्मत जिन जिन खिलाड़ियों के पास है वो खिलाड़ी और वो टीम शहंशाह बन जाती है. लेकिन चलते हम मैदान के अंदर इस मैच का सीधा विवरण देने के लिए, जहां इस मैच को जीतने के लिए 44 रनों का टारगेट है और छत्रपति शिवाजी महाराज के मैदान से मैं अमित जी म्हात्रे बोल रहा हूं. साफ आसमान, खुली हुई धूप, रह रह कर चलती हवा
और इरवाड़ी ने जब बैटिंग की तो 30 गेंदों में 43 रन इकट्ठा किया और 44 रनों का टारगेट रखा है। इरवाड़ी टीम के खिलाड़ी तो अंदर गए, हम विनती करते यहाँ उम्बरडे कप्तान को कि आपकी सलामीर जोड़ी मैदान के अंदर भेजिए और हमारी शान सलामीर जोड़ी हो जाती है अंपायरों की, वो आदरणीय इस बार देखा जाए शायद हमारे संतोष दादा और उनके साथीदार यहाँ लगभग देखा जाए सन्माननीय शैलेश चौहान जी उरण करंजा इनसे बिलोंग करते हैं और इनके साथीदार तीसरे हमारे नंद कुमार पाटिल जी कड़वे, एक बेहतरीन खिलाड़ी। ये तीनों अंपायर इस 4 दिनों के टूर्नामेंट के लिए उपस्थित है, तो उनका भी हम स्वागत कर रहा हूं। 44 रनों का पीछा करने के लिए सलामीर जोड़ी पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके हैं। तमाम दर्शक जब बाउंड्री लाइन के बाहर मैच का आनंद ले रहे, भारत रत्न मास्टर ब्लास्टर सर सचिन रमेश तेंदुलकर साहब इनके पवेलियन के अंदर दर्शक बैठे हुए हैं। कई दर्शक पेड़ के नीचे बैठे हुए, कई पहाड़ों के ऊपर है, कई हमारे कमेंट्री बॉक्स में बैठे हुए। तमाम दर्शकों का हम तहे दिल से स्वागत कर रहा हूं और चलते हम मैदान के ऊपर। इस बार दोपहर का सत्र बन चुका है। गुड आफ्टरनून। और इस बार फिर से तैयार है हमारे कैमरामैन या जगुभाई, तैयार है हमारे महेंद्र निकाल जी। इस बार देखा जाए अच्छी तरह से क्लियरिटी दे रहे, चमचमाती ट्रॉफी के लिए जंग चल रही है और छोटे बच्चे भी यहाँ मौजूद है इस मैच का आनंद लेने के लिए। लेकिन ओपनिंग ये इरवाड़ी के सभी बच्चे कल के खिलाड़ी बनने वाले, कोई इंस्पेक्टर बनेंगे, कोई डॉक्टर बनेगा, कोई वकील बनेगा, कोई खिलाड़ी बनेगा, कोई ना कोई बनने वाला है। हर आदमी ने इस धरती के ऊपर जन्म लिया है तो वो अपना सिक्का मजबूत करके दिखाएगा। मैदान के अंदर तो शायद इस बीच ओपनिंग जोड़ी पहुंच चुके हैं इस बार निखिल और वैभव। पेन तालुका का हमारा ये खूबसूरत नगर पालिका का मैदान हमारी अनबान शान है और जहां पहला पावर पे फेंकने के लिए इरवाड़ी की तरफ से गेंदबाज आ चुके हैं अशोक। इरवाड़ी और उम्बरडे ये दोनों गांव क्रिकेट के लिए काफी मशहूर गांव है, क्रिकेट के लिए काफी खूबसूरत योगदान भी दिया है। लेकिन एक जमाने का जुनून इरवाड़ी और उम्बरडे का अलग था। अब तो ये यंग मैन खिलाड़ी खेल रहे, लेकिन उनका जो जुनून था कुछ अलग। इस हरी झंडी हरी अंपायर संतोष चौधरी साहब जी का इशारा है कि मैच में शुरू करता हूं। तैयार है हम इस बार पहली गेंद का सामना करने के लिए। दायात के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर है, इस बार चिंचपड़ा एंड से गेंदबाजी करने के लिए तैयार है गेंदबाज अशोक को इस बार तैयार है। पहला पावर प्ले, 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है, एक डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन के ऊपर है, बाकी खिलाड़ी दायरे के अंदर है। पहली गेंद राइट आर्म राउंड विकेट, सम्मान किया गेंद को मिड ऑन। ये नहीं जमता। अगर इस तरह से आप होशियार नहीं रह सकते, पहले कहते शुरू में गेंद आते समय गेंद कहां आ रही है इसका पूरा जजमेंट लेके अब होशियारी के साथ उस गेंद के आगे जाना चाहिए, तब भी मामला बन जाता है। जॉन टेरस साहब जी ने कह दिया। लेकिन मिडॉन जो फील्डर दायरे के अंदर थे उसे लग रहा कि गेंद में पकड़ेगा, तब तक के लिए बैट्समैन पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे, पहला रन मिला। और पहले रनों के साथ देखा जाए तो गौदी उम्बरडे टीम का खाता ओपन हो चुका है 1 रन। दूसरी गेंद बायात के बल्लेबाज के लिए राउंड विकेट। और अपील की थी, क्या सहमत है? मजबूत अपील है, लेकिन इस बार देखा जाए अनुमान ज्यादा विश्वास कम है। अंपायर संतोष चौधरी साहब जी के शायद यहां सामने अपील की थी। अपील इसका मतलब हमारी मांग पूरी करो, लेकिन ठुकरा दिया अंपायर ने। और अपील करने की 2 ही जगह, एक है क्रिकेट का मैदान और एक है कोर्ट। 2 ही जगह आप अपील कर सकते, बाकी अपील करने की जगह किधर नहीं है। लेकिन यह अंपायर साहब जी ने इस अपील को ठुकरा दिया। कोई रन नहीं इस गेंद के ऊपर, टीम का स्कोर है 1। तीसरी गेंद राउंड विकेट और यह लॉफ किया है, मामला बनेगा। कौन पकड़ेगा? शॉर्ट फंड खिलाड़ी ने कैच पकड़ा और इसी बीच देखा इरवाड़ी टीम को पहली सफलता मिली अशोक को। बैट्समैन यहां मुझे लग रहा है वैभव बिना अंडा तोड़ के ड्रेसिंग रूम में वापस आ रहे, झटका लगा है। इस बार देखा जाए उम्बरडे टीम का स्कोर देखा जाए तो एक विकेट के नुकसान पे। बिल्कुल इस बार देखा शॉट को खेला था लेकिन टाइमिंग फंसा और नए बल्लेबाज जा रहे पंकज, काफी आक्रामक हिटर बल्लेबाज है जो 1 डाउन के रूप में बल्लेबाजी करने के लिए आए। जैसे हिंदुस्तान के हमारे कप्तान विराट कोहली साहब जी की ये जगह है, वैसे उम्बरडे के खिलाड़ी पंकज की जगह है। क्या पंकज अपनी टीम के लिए क्या करेंगे? दे दे पानी
यकीनन के साथ इस चौथी गेंद के ऊपर तीसरी गेंद के ऊपर विकेट मिली है। और देखिए इस बार देखा जाए काफी खूबसूरत ये हमारा मैदान है। इस मैदान के ऊपर खेलने का तजुर्बा ही कुछ अलग है। खूबसूरत ये ग्रास भी हमारे मैदान के ऊपर है, हरियाली है। देखिए चौथी गेंद इस बार कट कर दिया, लेकिन इस शॉर्ट टर्मैन को चीरती हुई गेंद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए 4 रन का हिसाब आया मुझे लग रहा है। ये देखिए मिसफील्ड फंबल हो गए थोड़े से, और 4 रनों के साथ इशारा अंपायर संतोष चौधरी साहब जी का, और 4 रनों के साथ स्कोर पहुंचा 5 के घर में। पंजाब बोर्ड के ऊपर आ चुका है। काफी क्रिकेट के लिए शानदार योगदान दिया हुए तीनों अंपायर ने काफी क्रिकेट खेले हैं मुझे लग रहा है कि यहाँ। लेकिन संतोष चौधरी साहब जी की बात एक कुछ अलग है। उस जमाने में वो क्रिकेट भी अच्छे खेलते थे, लेकिन यहाँ अब क्रिकेट फास्ट हो चुका है। पटरी के ऊपर रेलगाड़ी चलती है और राजधानी एक्सप्रेस का खेल है। पहले के जमाने की कैमरे की क्लियरिटी अलग थी, लेकिन अब तो क्लियरिटी ऐसे देखते जग्गू भाई जैसे आदमी क्लियरिटी के साथ आए हैं और कैमरे इतने मजबूती के साथ लाई है कि मानो फॉर्च्यून इवेंट के ऊपर जग्गू भाई का दबदबा भी मजबूती का हो चुका है। इस बीच ये 5वीं गेंद राउंड विकेट, अच्छी गेंद कट कर दिया है। इस बार देखा जाए पॉइंटर कवर के बीच से खेला हुआ शॉट, गेंद गई दर्शकों के पास कहने के लिए मैं आई आपके पास। इशारा अंपायर संतोष चौधरी साहब जी का, 4 रन ठोकम ठोक। यस, हम कोपरोली कप्तान को सूचना कर रहे हैं कि आप कमेंट्री बॉक्स में आइए टॉस करने के लिए। यस, कोपरोली कप्तान हमारे मंच के ऊपर आइए। 4 रनों के साथ स्कोर जाता है 9 के घर में, जो हमारे स्कोरिंग की भूमिका हमारे मित्र निभा रहे नीरज जी मात्रे। अंतिम गेंद शेष, राउंड विकेट। एक बार फिर से इस बार ऑन साइड के ऊपर पिक किया है, गेंद चली गई है, कोई फील्डर मौजूद नहीं है, और देखते देखते मुझे लगा चौवों की हैट्रिक पूरी हो चुकी है। बेहतरीन बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी, धुआंधार बल्लेबाजी। चौथी, 5वीं और 6ठी गेंद के ऊपर बाउंड्री आई और 4 रनों के साथ इस ओवर की समाप्ति की है, और 4 रनों के साथ स्कोर जा चुका है 13 के घर में। क्या बैटिंग चल रही इस बार देखा जाए निखिल की। खुद निखिल 13 रन पे खेल रहे हैं, 3 बाउंड्री 1 सिंगल के सहायता से। अब तो इरवाड़ी टीम के शायद हौसले थोड़े से इस ओवर में लस्त पस्त हो चुके, क्योंकि पहला पावर प्ले था और बल्लेबाज जानते कि इस पावर प्ले का फायदा हमें उठाना है, और पूरी तरह से इस बैट्समैन ने शायद देखा जाए 3 बाउंड्री लगाई इस पावर प्ले में, और टोटल रन बन चुके इस बार उम्बरडे टीम का स्कोर है 13, 1 विकेट के नुकसान पे। पंकज पहली गेंद खेलने जा रहे श्रीराम क्रिकेट टीम बड़ौली पेन सरपंच और उप सरपंच ट्रॉफी 2021 का ये खूबसूरत जानदार आयोजन और नियोजन आप सभी लोग देख रहे हैं। पूरी तरह से देखिए, दोस्ती बहुत महत्वपूर्ण है, और शायद भाई के ऊपर भाई जैसा प्यार होता है। जानते कि फॉर्च्यून इवेंट की तरफ से हम जरूर देख रहे हैं या, लेकिन पंकज स्ट्राइक के ऊपर आ चुके हैं। 31 रनों की जरूरत है, किरण गेंदबाजी, और एक बार फिर से क्रॉस बैट से खेलने के बल्ले से आए। अपील काहे को लिए कर रहे हैं? अपील करने के लिए आपके पास आत्मविश्वास बहुत इंपॉर्टेंट बात है। कई बार आप अपील के लिए जाते रहते, लेकिन अपील ऐसी नहीं होती। आप सभी ने देखा होगा, कपिल देव साहब हो जाए, इरफान पठान जी हो जाए, वसीम अकरम जी हो जाए, उनकी अपील जब होती थी तो अंपायर को उंगली खड़ी ही करना पड़ती संतोष साहब, क्योंकि अपील में दम था। दम चाहिए, विश्वास चाहिए, अनुमान की जरूरत नहीं मैदान के अंदर। लेकिन यकीनन के साथ इस सिंगल के साथ पंकज ने खुद का खाता ओपन किया, और 1 रन के साथ स्कोर गया है 14 के घर में। परिवर्तन करना पड़ेगा इरवाड़ी के गेंदबाजों को, क्योंकि पहले ओवर में उनके पावर इस बार प्रारंभिक गेंदबाज ने बहुत मार खाया है। पहले ही ओवर में 13 रन आए हैं, जीतने के लिए 44 रनों की दरकार रखी हुई है। किरण इस बार फुल टॉस से गेंद थी, इसे खेला है इस बार देखा जाए कवर खिलाड़ी, डीप कवर खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, हल्के हाथों से खेल दिया, और इसी बात ऑफ साइड के ऊपर, मगर 1 सिंगल मिलती है, और सिंगल के साथ स्कोर जाता है 15 के घर में। जीतने के लिए मेरे हिसाब से अभी तक 29 रनों की जरूरत है, या 29 रन चाहिए। दोपहर का 17, इस बार देखिए मौसम भी थोड़ा सा अच्छा भी लग रहा है, आसमान खाली है, लेकिन यहां देखिए बॉल क्या चिपेगी, स्टंप के ऊपर से चली गई है, लेकिन ऐसा लग रहा है कि गेंद लेग स्टंप के बाहर है। अंपायर ने से वाइड घोषित किया है, अंपायर जो शायद याद देखा जाए शैलेश
चौहान सर जी ने वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर गया 16 के घर में। छोटा सा रनअप जैसे महेंद्र अमरनाथ साहब जी का रनअप था, 1983 का दशक था। और स्लैश किया इस बार देखा जाए गेंद 1 बाउंड के साथ क्या छक्का है, सिक्सर। देखिए सचिन तेंदुलकर साहब जी ने शोएब अख्तर के ऊपर ऐसा ही शॉट मारा था और 6 रन आए थे। उसी तरह से लगभग देखा जाए शायद बैट्समैन या मुझे लग रहा है कि पंकज ने छक्का लगा दिया और छक्के के साथ उम्बरडे टीम का स्कोर पहुंचा है 22 के घर में 2 लॉस ऑफ 1 विकेट। इरवाड़ी के गेंदबाजों को कुछ ऐसी गेंदबाजी करना है, विकेट निकालना है, क्योंकि सेट बल्लेबाज मैदान के अंदर इतने सेट हो गए कि मानो उन्होंने आक्रमण कर दिया। आप राउंड विकेट आए। नगरपालिका एंड से गेंदबाजी चल रही है, एक पॉइंट व शॉट एक्स्ट्रा कवर, शॉट थर्ड मैन ऑफ साइड के ऊपर है और बहुत अच्छी सुंदर गेंद बेगी है। अच्छी गेंद पंकज जिसे खेलने गए थे ऑन साइड के ऊपर। गेंद बल्ले का यहां कोई मिलन नहीं हो चुका है। कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। अंतिम गेंद शेष, 2 गेंदें शेष है और एक बार फिर से इस बार मिड ऑन दायरे के अंदर है, लेकिन यहां तब तक के लिए बल्लेबाज पंकज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे, अगर रन लिया, रन चुराया और एक सिंगल के साथ स्कोर जाता है उम्बरडे टीम का 23-23 के घर में। 23 स्कोर। और अच्छी गेंद ट्राई किया, ऑफ ड्राइव, इस बार देखा जाए लॉन्ग ऑफ क्षेत्र खाली है। देखते देखते गेंद गोली की रफ्तार से सीमा रेखा का दर्शन लेने के लिए 4 रनों का इजाफा आया। क्या ठोकम ठोक चल रही है, जैसे जगुभाई का तवा गर्म हो जाता है वैसे बैट्समैन का भी तवा गर्म हो चुका है और 4 रनों के साथ जाते जाते इस गेंदबाज का स्वागत किया और 4 रनों के साथ इस ओवर की समाप्ति की और 4 रनों के साथ टोटल स्कोर पहुंच चुका है उम्बरडे टीम का 27 रन 1 विकेट के नुकसान पे। शानदार तेज तर्रार भागीदारी चल रही है इस बार छत्रपति शिवाजी महाराज मैदान के ऊपर। इस बीच 2 ओवर समाप्त हो चुके। पहले ओवर में 13 आए, दूसरे ओवर में 14 आए। मानो इसी बीच अभी तक जीतने के लिए 18 गेंदें शेष है और टीम को जीतने के लिए मेरे हिसाब से यहां शायद रन चाहिए 21 रनों की जरूरत है। 18 गेंदें और 21 रन, 18 चेंडू 21 धावांची गरज है। यहां गेंदबाजी चलनी चाहिए। 1983 में ऐसा एक छोटा सा टारगेट था, वेस्ट इंडीज टीम तीसरा वर्ल्ड कप लेने ही वाली थी और कोई दिक्कत नहीं, क्योंकि वीएन रिचर्ड साहब जी ने ऐसी मानो शुरुआत कर दी कि सभी शायद हिंदुस्तान की तरफ से शांत बैठे थे, लेकिन उसके बाद मदन लाल साहब जी ने जो कुछ गेंद फेंकी और शॉट मिड विकेट के ऊपर शानदार कैच लिया। आपकी 17 रन की जरूरत अभी तक, सॉरी गलती हुई। चलिए हमारे यहाँ स्कोरर हमारे नए हैं क्योंकि उनके पास रोशन टैली नहीं हो जाती है और जो स्कोरर हो जाते हो थोड़े से हमारे अलग होते हैं, कांचन पालकर जो हो जाए, उमेश भाई हो जाए, ऐसे स्कोरर होते हैं तो वो टैली करते रहते हैं। ये सुदर्शन पाटिल हमारे तारा के बहुत अच्छे वो स्कोरर है। यहाँ थोड़ा सा क्या है, हमारे स्कोरर हमारे इस ट्रॉफी के लिए हमें योगदान दे रहे, तो थोड़ी सी गलती हुई, माफ कीजिए। अभी तक जीतने के लिए यहाँ मुझे लग रहा है 17 रनों की जरूरत है। 18 गेंदे 17 रन, लेफ्ट आर्म आउट विकेट। इस बार क्रॉस बैट से आड़ा बल्ला चलाने का प्रयास किया था लेकिन स्लोवर डिलीवरी थी, छकमा दिया इस गेंदबाज ने, जिस गेंदबाज का नाम है यहाँ प्रणय। ऐसी गेंदबाजी करना पड़ेगी क्योंकि थोड़े से 2 ओवर में रन ज्यादा बन चुके हैं, लेकिन यहां भी कंजूस भरी गेंदबाजी करना पड़ेगी, तब भी शायद मुझे लग रहा है इरवाड़ी का हौसला बड़ा सा हो सकता है। और एक बार फिर से इस बार टैप किया है, शॉट कवर खिलाड़ी गेंद को फील्ड करने जा रहे हैं, तब तक के लिए एक सिंगल मिली पंकज को। एक सिंगल के साथ पंकज मेरे हिसाब से यहां 9 रन पे पहुंचे, एक छक्का और 3 सिंगल की सहायता से टीम का स्कोर पहुंचा है 28 के घर में। जीतने के लिए यहां 16 गेंदे और टीम को 16 रन की जरूरत है। निखिल क्रॉस शॉट, लेकिन डिप्स करने खिलाड़ी मौजूद है वहां, बढ़िया सेत रक्षण, मगर एक सिंगल मिली और एक सिंगल के साथ स्कोर जाता है यहां 29 के घर में। जीतने के लिए इसी बीच अभी तक 15 रन की जरूरत है। एक साइड से निखिल ने काफी शानदार बल्लेबाजी की अपनी टीम के लिए, उन्होंने 3 चौवे लगातार डाले अपनी टीम के लिए। टोटल उनके बल्ले से 4 चौवे आए और 3 सिंगल आए।
और एक बार फिर से शायद पीछे गेंद चली गई है, मगर सिंगल ही मिलेगी। एक सिंगल के साथ पंकज पहुंचे व्यक्तिगत 10 रन पे टीम का स्कोर जा चुका है 30 के घर में। 14 रनों की जरूरत है आने वाले शायद यहां 14 गेंदों में। निखिल 19 रन पे खेल, 4 बाउंड्री और 3 सिंगल के सहायता से। और ये उड़ाया, ये मौजूद कोई नहीं है। गेंद डीप एक्स्ट्रा और बाउंड्री लाइन के बाहर सीमा रेखा का दर्शन देने के लिए दंदन करती हुई गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन, 4 रनों के साथ स्कोर गया है उम्बरडी टीम का 34 के घर में। जीतने के लिए 13 गेंदों में मुझे लग रहा है बस 10 रन की जरूरत है जीत के करीब। और जीत को अर्जित करने के लिए क्या निखिल की बल्लेबाजी चल रही, वर्ण बल्लेबाजी और शानदार जानदार खेल दिखा रहे छत्रपति शिवाजी महाराज पेन के मैदान के ऊपर उम्बरडी टीम के लिए। सेन शबाना और गई खिलखिली चंपा, खुश हुए लंबा, देखो पेड़ लंबा, छक्के का मारा खंबा कनेक्ट। देखिए अंपायर की अदाकारी भी देखिए, कई अंपायर के शायद शरीर के अंदर ऐसे नखरे हो जाते और वो एक अदाकारी हो जाती हर एक अंपायर की। छक्के के साथ इरवाड़ी के हौसले लस्त पस्त हो गए और 6 रनों के साथ इस गेंदबाज का भी और समाप्त किया। 6 रनों के साथ स्कोर 40 के घर में। 12 गेंदे टीम को जीतने के लिए 4 रन। जीत मेरे हिसाब से उम्बरडे के पक्ष में आई है ऐसा लग रहा है, लेकिन मैं ऐसी कोई टिप्पणी नहीं कह रहा हूं क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। जब तक अंतिम गेंद डाली नहीं जाती तब तक यहां कोई अनुमान लगाना मुझे लग रहा है खराब है। 9 गेंदों में 29 रनों की दमदार पारी देखिए निखिल ने इरवाड़ी टीम के खिलाफ जो कुछ ऐसी बल्लेबाजी की कैप्टन ने उन्हें अंदर भेजा और कप्तान का उन्होंने हौसला बढ़ा दिया, विश्वास रखा था। क्योंकि हम कहते हैं ना कि पेड़ के डाली के ऊपर जो पक्षी बैठता है उस पक्षी का विश्वास उस पेड़ के डाली के ऊपर नहीं होता, उसका विश्वास उसके पंखों के ऊपर होता है। यही विश्वास इस बैट्समैन निखिल के शायद कंधों के ऊपर था और उन्हें विश्वास जगाया इस मैदान के ऊपर। शानदार बल्लेबाजी की, 29 रनों की दमदार पारी खेली, 4 चौवे, कई सिंगल और 1 छक्के के साथ से 12 गेंदे शेष। टीम को जीतने के लिए बस 4 रन चाहिए। ऋतिक गेंदबाज, नगर पालिका एंड से गेंदबाजी, एकदम फास्टर गेंदबाज है। यस ये भाई साहब बचपन में बहुत कंचे खेलना पड़ता है और जब आप कंचे खेलेंगे ना तब निशाना परफेक्ट लग जाता है। आप ने शोले पिक्चर में देखा होगा जब बसंती को धर्मेंद्र साहब जी ने कह दिया था कि लगाओ निशाना, तब अमिताभ बच्चन लगने के बाद कह दिया लग गया। आओ ज्योतिष भाई के पिताजी आपका हार्दिक स्वागत है। और 1 सिंगल के साथ स्कोर है 41। 3 रन की जरूरत है। क्या छक्का बाउंड्री जाएगी? धोनी स्टाइल से मैच को फिनिश करेंगे। यस ये शायद थोड़ी सी गेंद नीचे रह गई। जोरदार हिट करने गए थे निखिल, बल्ले और गेंद का संपर्क हुआ लेकिन कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। अच्छी गेंद, पहली गेंद लगभग देखा जाए शायद या ऋतिक की ये गेंद डॉट चली गई है। 10 गेंदे शेष। टीम को जीतने के लिए 3 रन चाहिए। राइट आर्म द विकेट, उड़ाया, क्या ठोका है यार जगू भाई। और ये छक्के के साथ महेंद्र सिंह धोनी स्टाइल से जैसे 2 अप्रैल 2011 का विश्व कप जीतते समय धोनी साहब जी ने छक्का मारकर हिंदुस्तान को विश्व कप दिलाया था, वही टाइमिंग आ चुका है। और देखिए इरवाड़ी के सभी छोटे बच्चे निराश होकर अपने घर के अंदर जा रहे क्योंकि उनके खिलाड़ी ने अच्छा काम नहीं किया। लेकिन क्रिकेट हार जीत क्रिकेट के 2 पहलू है। जीतने वाले टीम का हम अभिनंदन कर रहे तो हारने वाले टीम को ढेर सारी बधाइयां देते हैं अगले मैच टूर्नामेंट के लिए। 35 रनों की नॉट आउट पारी है। दमदार पारी का खेल दिखाया, लोगों का दिल जिताया, मनोरंजन मनमोहक पारी खेली इस बार देखा जाए शायद निखिल ने अपनी टीम के लिए। वेल डन निखिल। और हार्ड लग इस बार देखा इरवाड़ी टीम, लेकिन मैन ऑफ द मैच का अवार्ड जाता है